विधानसभेसंदर्भात टाइम्स नाऊ नवभारतचा ओपिनियन पोल समोर आलेला आणि या पोलनुसार भाजपला विधानसभेला 95 ते 105 जागा मिळणार असं दिसतंय, तर शिंदेच्या शिवसेनेला 19 ते 24 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 7 ते 12 जागा या ओपिनियन पोलनुसार अंदाज वर्तवण्यात येतोय। तो ओपिनियन पोलनुसार काँग्रेसला 42 ते 47 जागांचा, तर ठाकरेंच्या शिवसेनेला 26 ते 31 जागांचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। इकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ओपिनियन पोलनुसार 11 ते 16 जागा मिळण्याचा अंदाज आहे। ओपिनियन पोलमध्ये राज्यातील 40 ते 42 जागांवरती चुरशीची लढत पार पडणार आहे। टाइम्स नाऊ नवभारत आणि मेटराईजचा हा ओपिनियन पोल आहे। तर सर्वेनुसार महायुतीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागांचा अंदाज आहे, ग्राफिक्सद्वारे पाहूया। भाजपला 95 ते 105 जागा, शिंदेच्या सेनेला 19 ते 24, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 7 ते 12 जागा, तर इकडे ठाकरेंच्या सेनेला 26 ते 31 जागा, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 23 ते 28, तर काँग्रेसला 42 ते 47 जागा आणि इतर आणि अपक्षांना 11 ते 16 जागांचा अंदाज आहे। दरम्यान सर्वेवरती महायुती आणि मवियाच्या नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात पाहूया। महाराष्ट्रामध्ये कोणाची काय सर्वे असतील त्याच्याबद्दल काय मला बोलायचं नाही। एक त्याचे की महाराष्ट्राची जनता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महायुतीच्या सरकारवरती बेहद खुश आहे। आम्ही 200 पार करायला चाललेलो आहोत। या 30 वर्षातला सगळ्यात जास्तचा त्या ठिकाणी इतिहास, या 20 वर्षामधला सगळ्यात जास्त मताधिक्यानं आमची लोक निवडून येतील महाविकास आघाडीची।